तर लाडकी बहीण योजनेवर सरकारमधल्या 2 मंत्र्यांची नाराजी असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून दिसतंय। लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी रखडल्याचं दत्तात्रय भरणे म्हणाले, तर लाडकी बहीण योजनेमुळे इतर गोष्टींवर ताण येत असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेणारी वक्तव्ये सरकारमधल्याच 2 मंत्र्यांनी केली आहेत। कारण लाडकी बहीण योजनेमुळे विकास कामांचा निधी रखडला असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलंय। तर लाडकी बहीण योजनेचा ताण इतर गोष्टींवर येत असल्याचं छगन भुजबळ म्हणाले। मी कुठेही असू द्या, त्यामध्ये माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वच विभागातून निधी कसा जास्त मिळेल यासाठी मी प्रयत्न बंधू करत असतो। आज तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, आज लाडकी बहिणीमुळे थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय, उशीर झाला होता, परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्वत यायला लागली आहे। याच्यामध्ये काही लपवण्यासारखं काय आहे? एक स्वाभाविक आहे ना, अचानक आपल्याला मिळणाऱ्या तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो। तसं राज्याचा सुद्धा तिजोरीचा असंच आहे। 45,000 कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला, तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावंच लागणार। लाडक्या बहिणींना आता ढकलून द्यावं, दत्ता भरणेंना सांगा गावातल्या 4 बहिणी घ्या आणि चंद्रभागेला घेऊन ढकलून द्या त्यांना। आता काय राहिले? विधानसभेच्या प्रचारात अजित पवारांनी गुलाबी थीम वापरली। लाडक्या बहिणींच्या मतांना आकर्षित करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सफल देखील झाला। पण आता त्याच लाडक्या बहिणींच्या पैशांबद्दल राष्ट्रवादीचेच 2 मंत्री वक्तव्य करत असल्यानं अजित पवारांची चांगलीच अडचण झाली आहे। कामाचा निधी जो आहे तो येत नाही असं दत्तात्रय भरणे म्हणाले काल। कुठे म्हणाले? असं म्हणाले लाडक्या बहिणीच्या हप्त्यामुळे विकास कामाचे पैसे यायला विलंब होतोय। मी विचारतो त्याला कुठली बातमी कळाली। शेवटी तो माझा सहकारी आहे, मंत्री महोदय, त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले। भाजपच्या नेत्यांनी मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। लाडकी बहीण योजना सुरू असली तरी विकास कामांना निधीची अडचण येणार नाही असं भाजप नेते म्हणाले। ठीक आहे, आता ते मंत्री आहेत, त्यांना कदाचित जास्त माहिती असू शकते, पण माझ्या खात्या अंतर्गत तर मी सांगू शकतो की मी कुठल्याही पद्धतीची अडचण मला तरी माझ्या नजरेसमोर दिसत नाही। आणि जे प्रकल्प माझ्या खात्या अंतर्गत आज मी हाती घेतलेले आहेत त्या प्रत्येक प्रकल्पाला न्याय देण्यासाठी मी समर्थ आहे। नाही, दत्तात्रय भरणे काय बोललेत ते मला माहीत नाही, पण विकास निधी हा मोठ्या प्रमाणावर येतोय। आपण बजेट पाहतोय, पुरवणी मागण्या सुद्धा आता आम्ही परवाच पास केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला जेवढं बजेट कळतं त्याच्यानुसार व्यवस्थित विकास कामाला पैसा त्या ठिकाणी येतोय। निधी मिळणार नाही असं अजिबात नाही। लाडक्या बहिणींना वेळेत निधी मिळतो, मिळत राहणार आणि कधी आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी निधीपासून त्या दुरापास्त ओढायला त्याची आम्ही काळजी घेऊ।